तुम्हाला कळणार कसं? देवेंद्रजी काय, मी काय, आम्ही ऑन फील्ड काम करणारे आहोत, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही घरात बसता, घरात बसलेल्यांना दुःख काय कळणार, लोकांची काय वेदना कळणार? आणि म्हणून सर्व मी एकच सांगतो, मागे पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यात आपले हिंदू बांधव मारले गेले, मराठी माणसंही होती, आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते ना. या हल्ल्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, पण यांनी काही लंडन सोडलं नाही. अरे काय असा जीव अडकलाय तिकडं त्या लंडन मध्ये? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊ द्या, सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही. यांच्याकडे पण आहे. आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात, ते निवडणूक संपल्यानंतर आराम करायला कुठे जातात ते तुम्हाला माहित आहे. परत येतील ना. यांना मुंबईशी काही देणं घेणं नाही, मराठी माणसाशी काही देणं घेणं नाही. आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, वादापेक्षा. अरे मग मी म्हणतो, 20 वर्षापूर्वी वेगळे का झालात? त्यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र काय छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा होती तेव्हा ती पूर्ण नाही केली. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा होता, अहंकार मोठा होता. हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकमेकांविषयी काल परवापर्यंत एकत्र येण्यापर्यंत काय काय बोललात तेही आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठीच एकत्र आलात, ही मुंबईकर जनता जाणते आहे. हे मुंबईकरांना पक्क माहीत आहे. मराठी माणसाच्या नावाने खोटा पुळका, खोटं प्रेम दाखवण्याची आवश्यकता नाही. हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे खरं प्रेम आहे. आणि म्हणून मराठी माणसाने सावध राहणं आवश्यक आहे. मराठी माणसासाठी काय त्यांनी केलं हे आठवून बघा. आणि आम्ही 3.5 वर्षात, या मागचं तर जाऊ द्या, 3.5 वर्षात काय केलं ते बघा, काय करतोय तेही बघा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली, तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. मग तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा किती तुम्ही दानदक्षिणा घेतली हो तेही एकदा सांगा, तेही सांगा. तेव्हा काही वाटलं नाही. 25 वर्ष मुंबईला लुटणारे आज भ्रष्टाचारावर बोलताय. ही मोठी गंमत आहे, मोठा जोक आहे. आणि म्हणून आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही, आम्ही कार्यकर्त्यातून मोठे झालोय. कार्यकर्ता काम करून करून या ठिकाणी मोठा झालेला आहे. आम्ही तुमचं काही जाताना घेऊन गेलो नाही. आम्ही मंत्रिपद सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो, असं एक तरी उदाहरण महाराष्ट्राने देशात दाखवून द्या. आणि आमचं सरकार स्थापन झालं, युतीचं गठबंधनचं सरकार स्थापन झालं. तुम्हीच आम्हाला दुष्ण देता. मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, मी त्याच्यावर बोलत नाही, पण मराठी माणसाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुमसण्याचं काम तुम्ही केलं. मराठी माणसाने, मुंबईने, महाराष्ट्राने मॅन्डेट दिलं होतं शिवसेना भाजपा युतीचं, ते तुम्ही तोडलं. आता महायुतीने केलेली कामं चोरणारी कामचोर टोळी आता नवीन सुरू झाली आहे, सक्रिय झालेली आहे. कुठंही बघितलं तर हे मी केलं, ते मी केलं, आम्ही केलं. त्याच्या होर्डिंग पण बघितले मी, लावलेत होर्डिंग. स्थगित्या देण्याशिवाय तुम्ही काय केलं ते सांगा.
फक्त तुम्ही काहीच करून दाखवलं नाही, फक्त तुम्ही खाऊनच दाखवलं. कोणी कोविड रुग्णांची खिचडीतले पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅग मधले पैसे खाऊन दाखवले, कोविड सेंटरचे पैसे खाऊन दाखवले, मिठीच्या गाळ खाऊन दाखवला. अरे रस्त्यावरचं डांबरही खाल्लं. मराठी मराठी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पापही तुम्ही केलं. मुंबईची मोकळी मैदान आणि भूखंड कोणी कुणाच्या खिशात आणि घशात घातली तेही बघा. आठवा, रस्त्यावरचे काम करणाऱ्या कंपनीला, पेंग्विनचं कोणतं नाव घेतलं, ती कंपनीला दिलं. बोरिवलीच्या कपडे व्यापाऱ्याला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम दिलं. वा रे वा. कोण आहे तुमचा लाडका रोमिल छडा? मराठी मुलांनी यांच्यासाठी करायचा राडा आणि टेंडर घेणार यांचा रोमिल छडा. असं कसं होईल? जिथे टेंडर तिथे सरेंडर ही यांची नीती आहे. जिथे नाही कमिशन तिथे स्पीड ब्रेकर ही यांची नीती आहे. कसं चालणार? करून दाखवल्यासारखी होर्डिंग लावली ना, आता खाऊन दाखवलं त्याची होर्डिंग पण लावून टाका. काय काय खाल्लंय ते दाखवा त्याच्यावर. हा माझा सवाल आहे. कोविडमध्ये काम केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली, घ्या. पण तुम्ही घरात होतात, आम्ही रस्त्यावर होतो, पीपी किट घालून फिरत होतो, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना दिलासा देत होतो, लोकांना भेटत होतो. तुम्ही काय करत होता? लोक मरत होती कोविडमध्ये, तुम्ही पैसे बनवत होता. यापेक्षा दुसरं काय पाप असू शकतं? आणि म्हणून पैशासाठी मुंबईच्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलं. किती किस्से वाचवायचे, जाऊ दे, ते किती किस्से वाचायला गेलो तर रात्र पुरणार नाही. आम्ही सत्तेवर येताच कोस्टलच्या कामाला गती दिली. त्यावेळेस मला आठवतंय, मी देखील देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्री होतो. सर्व परवानग्या आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्राच्या परवानग्या राज्याच्या तर आम्ही दिल्या, पण मुंबई महापालिकेच्या परवानग्या पण 3-3 वर्ष लटकवल्या होत्या. तेव्हा काय बघितलं तुम्ही? त्याचबरोबर फंजिबल FSI देण्याचा निर्णय अगोदरचा होता, पण त्याच्यातून येणारे